मर्दुमकी आणि पुरुषार्थ जपण्याचं आणि जोपासण्याचं काम होतंय। या ठिकाणी छत्रपती ग्रुपचे संचालक दीपक भाऊ दरंदले, रणजित शिंदे, विशाल शिंदे, किशोर भंगे, सुनील काळे, गणेश निपुंगे, नयन फुलारी या सर्वांना विनंती आहे, कृपया या सर्वांनी मंचावरती यायचं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। विजय पवार, प्रणित भोसले, पहिला तुका ही कुस्ती भाऊ पाटील नांगरे, कोमल केटरस आणि गोकुळ शेठ चिमटे आडत व्यापारी वाशी यांच्याकडून 41,000 रुपये इनामावरती कुस्ती आहे। भाऊ पाटील नांगरे आणि गोकुळ शेठ चिमटे आपण आखाड्याजवळ येऊन थांबा। एक हो हलगी वाले जरा थांबा 1 मिनिट। पैलवानांच्या काही बॅगा चोरीला गेलेल्या आहेत। मी जाणीवपूर्वक शब्द उपस्थित करतोय। पैलवानांच्या चड्डीला लोट कपडे असतात, त्याच्यामध्ये बॅगा चोरणे इतके एवढे वाईट होऊ नका। तुम्ही किती भिकारचोट असाल, परंतु पैलवानांची कपडे काय चोरू नका। नेले असते त्याने आणून ठेवा तिथं, नोंद घ्या। जर पैलवानाच्या चुकून हातात सापडला तुम्ही बॅग नेताना, तर तुम्हाला वाचवायला जावं येणार नाही, हे मी डोक्यात ठेवून चला। त्यामुळे कुणी नेले असतील तर आणून ठेवा। या ठिकाणी शिंदे वस्ता आपण उपस्थित झालात, आपलंही स्वागत आहे। कृपया मंचावरची थोडी गर्दी कमी करा, नवीन सत्कार मूर्तींना येण्यासाठी जागा द्या। आणि पैलवानांना विनंती, आपल्या बॅगा आपल्या पार्टनरकडे ठेवा, इकडे तिकडे ठेवू नका। कुलदीप इंगळे, महेश फुलमाळी, राष्ट्रीय पदक विजेता महेश फुलमाळी, डाव्या पायाला निकॅप लावलेला पांढरी चड्डीचा आणि कुलदीप इंगळे हिरवी चड्डी परिधान केलेला उपशिरूर केसरी आहे। एक शिवराम दादा तालमीला सराव करतो हिरव्या चड्डीचा कुलदीप इंगळे, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी पहिला अभिजित कटके यांचा पट्टा। तर डाव्या पायाला निकॅप लावलेला महेश फुलमाळी, जंगली महाराज आश्रम कोकमठाणला सराव करणारा NIS कुस्तीकोच भरत नायकर सरांचा पट्टा। एकदा पृथ्वीराज वनवे काळी चड्डी परिधान केलेला जामखेडला शंभूराजे कुस्ती संकुला सराव करणारा बापू झरेचा पट्टा। तर लाल चड्डी परिधान केलेला दादा माने मामासाहेब कुस्ती संकुलाला सराव करणारा। या ठिकाणी छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल गोवा यांचे जे सर्व संचालक आलेले आहेत, त्या सर्वांचा या ठिकाणी यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत माकाच्या वतीने सन्मान होत आहे। त्यापैकी श्री दीपक शेठ दरंदले, रणजित भाऊ शिंदे, विशाल शिंदे, किशोर भंगे, सुनील काळे, गणेश निपुंगे आणि नयन फुलारी या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। कृपया या ठिकाणी रोहित आजवेची बॅग गेलेली आहे। पोपट काळे सर, राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू पोपट काळे सर यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। धन्यवाद। 2 चांगल्या आणि उमद्या पैलवानांच्या बॅग आहेत, तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर काढून घ्या, परंतु त्यांच्या डॉक्युमेंट्स त्या बॅगेमध्ये आहेत, कृपया त्या आणून द्या। नसेल तुम्हाला तिथं जमत, कुठेतरी एका गाडीवरती ठेवा, बाजूला व्हा, तिथून कोणी बघणार नाही तुम्हाला। आता काय तेवढंच आम्ही सांगू शकतो, पण आणून ठेवा। आता 2 मोबाईल त्याला मी नाही काय करू शकत, मी बॅगा कमीत कमी आणून द्या एवढं सांगतोय। आणि पैलवानांनी आपल्या पार्टनरकडे बॅगा ठेवा। या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान होतोय, शबास। दादा माने, पृथ्वीराज मागे सरसरा दादा, आणि पलीकडच्या बाजूला एक CCTV लावलेला होता, आता कोणतरी सांगितलं। अजून एक बॅग गेली, 3 बॅगा गेलेल्या आहेत। कृपया ज्यांनी कुणी नेली आणून ती ठेवा। एकदा इकडे तिकडे बघा कुठे टाकली का। या ठिकाणी पोपट काळे सर, राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू यांचा या ठिकाणी आपला ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होत आहे, कृपया त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। शबास। हो, आतून आडव्या पायाची पकड घेतली होती, महेश फुलमाळीनं कब्जा घेतलेला आहे। इकडे पृथ्वीराज वनवेनं कब्जा घेतलाय। पृथ्वी कुस्ती करायची, नुसतं बसायचं नाही। शुभम सर 2-3 मिनिटं जर खाली थांबला तर उठून लावा, कुस्ती काय अडचण नाही, गतिमान पाहिजे कुस्तीला।
गती म्हणजे प्रगती, थांबला तो संपला. आणि पुढे इंग्रजांनी जाणीवपूर्वक कुस्तीला बदनाम केलं आणि हळूहळू पुण्यातल्या तालमीमध्ये अनेक पैलवानांची धरपकड केली, महाराष्ट्रभर धरपकड केली आणि खऱ्या अर्थानं पैलवान केला उतरती कळा लागली महाराष्ट्रभर नव्हे देशभर. हो आणि या समयाला उपमहाराष्ट्र केसरी, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज भोसले उर्फ बॉस या ठिकाणी उपस्थित होतात. आपण आखाड्यावरती यायचे बॉस. विजय पवार, प्रणित भोसले. वनवे कुस्ती करतात. काय झालं? त्या वरती आलाय का? पंचाचा निर्णय अंतिम आहे. पृथ्वी चला, मी पाहिलेलं नाही. पंचाचा निर्णय अंतिम आहे. चला कुस्ती करा. पृथ्वी 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 कुस्ती कर तू पहिलं. दादा माग सरायचं नाही, कुस्ती करा. शबास. पटाला लागला इकडं दादा वाण्याने. ओ टाळ्या 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 टाळ्या. काही घडू शकतं. पापण्या मिटूच नका. आक्रमक झालाय वनवे. अरे कमराला बघा, कमराला बघा फक्त. ओ ओ पलीकडे महेश फुलमाळे कुस्ती करा. कुलदीप इंगळे कुस्ती करा. ऐकडं वनवेनं कब्जा घेतलेला. सळसळत्या रक्ताला उकळी फुटत हलगेवाले जरा एक झटका मारून यायचे, पटकन पळत जायचं. उलटा पटकन बसला की जागेवर शांत नाही बस. झटका मारून बसायचं पुन्हा माघारी. तुला पटकन बोऱ्या कसा अडकितोय. चल उरट की पटकन तुम्ही असं. चल पटकन खालून खालून जा, खालून जा, जा खालून. चल पळत उडी मारत जायचं. शाबास. अजून आवाज पाहिजे. शाबास शाबास. अजून याहीपेक्षा काटा लढती या मैदानामध्ये लागणारा महाराष्ट्रातील एक नामांकित कुस्ती मैदान आज मांडावरती संपन्न झाले. अद्याप नाही करा की एकदा सर्वांनी हात वर करा आणि बजरंगबलीचा जय जयकार करू. एक नामतत्व रूढ धरी रे म्हणा. हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपारे राम कृष्ण गोविंद. वाटेसी सदा जपेजी. नामावरते तत्व नाही रे अन्यथा. वायाने कृपा जाऊ नको. परमेश्वराचे नाव घेताना मी मला बाजूला सरा आणि एकदा सर्वांनी हात वर करा. बोलो बजरंगबली की. ज्याने ज्याने हात वर केलेला देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आता जे म्हणणार नाही त्याला जीवना हात वर करा पुन्हा एकदा. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. प्रभू श्री रामचंद्र की. बोलो बजरंगबली की. पंकावती माता की. धन्यवाद. अवघड रुमनुमलं माका गाव. अवधी रुमनुमली कुस्ती नगरी. प्रत्येकाच्या नसा नसामध्ये कुस्ती भिनलेली आहे. शबास कुलदीप. टाळ्या टाळ्या टाळ्या. हो काय कुस्त्या जोडल्या. बाजारातला अस्सल माल इकडे. हो चला कुस्ती करा. विजय पवार आखाड्यावरती आलेला आहे. एक तगडी कुस्ती लागणार आहे पुढची. शिवाजी आष्टेकर फोटोग्राफर या ठिकाणी उपस्थित आहे. शो आपले स्वागत आहे. विजय पवार आखाड्यावरती आलेला आहे. प्रणित भोसले. पृथ्वी कुस्ती करा. दादा कुस्ती करा.
एक 4-5 चला, चालू करा. पाण्याच्या. अमोल पटकन 4-5 पाण्याचा वाटला ना. महेश चला कुस्ती करा महेश. अटॅक पाहिजे, आक्रमण पाहिजे. कुलदीप कुस्ती करा. मागं पळू नको, कुस्ती करा आता. पैलवान अमोल वाहक हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. कृपया त्यांना विनंती आहे त्यांनी इकडे यावं. शुभम सर कुस्ती चालवा. त्यांना पाण्याचा पहिले सांगा. नाही काय नाही काय नाही. चला चला चला. घ्यायचं पाणी घ्यायचं का नाही? गोल्डन घ्या गोल्डन करून परत कुस्ती थांबवणार नाही. पाणी पाजून कुस्ती चाला, पण कुस्तीचा निकाल लागणारच. कुस्ती काटा होणार, पॉइंटवर कुस्ती घ्यायची नाही सरी. एक कारण सांगतो तुम्हाला. बऱ्याच जणांना वाटतंय 5 मिनिटात 10 मिनिटात कुस्ती व्हायला पाहिजे. आपल्याला इन्स्टंट मॅगीची सवय लागली. 5 मिनिटात सगळं तयार पाहिजे. पण मैदानी कुस्तीचं वैशिष्ट्य असतं, कुस्तीला वेळ लागतो. 6 मार्च 1965 साली हिंद केसरी मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डेकर महाराष्ट्राच्या नव्हे जगाच्या कुस्ती इतिहासामध्ये सर्वात जास्त काळ चाललेली कुस्ती कोणती? हिंद केसरी मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डेकर खासबाग मुक्कामी. पंच होते श्रीरंग जाधव 1952 चे ऑलिम्पिक वीर. कुस्ती चालली होती 2 तास 47 मिनिटं. कुस्तीचा निकाल लागला. त्या टायमिंगला कुणी कुणाला पाडलं एवढं कळत नव्हतं. बादलीवर पाणी उचलून आणलं खानबागच्या विहिरीमधून आणि दोघांची तोंडही बघितली. कोण जिंकला? मारुती मानेनं विष्णुपंत सावर्डेकर आप्पांना पराभूत केलं होतं. त्याच्यासाठी कुस्ती मैदानी चालते. त्याच्यामुळे 5 मिनिटाच्या आपल्याला आखाड्यामध्ये मी दरवर्षी सांगतो, यंदाही सांगतो, आजूबाजूच्या गावातली ग्रामस्थ मंडळी असतील तर नोंद घ्या. तुमच्या गावामध्ये फिरून ज्या कुस्त्या तुम्ही लावता तुम्हाला लक्ष देत नाही. बरीच पोरं खोटं बोलून मथून कुस्त्या करतात आणि तुम्हाला वाटतं एका मिनिटात कुस्ती झाली पाहिजे, कुस्ती लई चांगली, आपण कष्टाचा पैसा त्यांना देतो. कष्टाचा पैसा द्यायचा असेल तर या लेकरांवरती द्या. कुस्ती बराबरी सुटू द्या, पण काटा लढते ते. जरा टाळ्या पाहिजेत ह्या पोरांसाठी, त्यांच्या आई वडिलांसाठी. युवराज कुस्ती करा, तू मागं सरू नको. विजय पवार, प्रणीत भोसले. ही कुस्ती भाऊ पाटील नांगरे, कोमल केटरास, गोकुळशेठ चेट्टे, आडत व्यापारी वाशी यांच्याकडून 41,000 रुपये इनामावरती आहे. अजून एक कुस्ती वाटलंच ते एका बाजूला लावा. सर युवराज भोसले आले तर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान युवराज भोसले उर्फ बॉस आखाड्यावरती या. जालना मुक्कामीच्या अधिवेशनाचा मी उल्लेख केला. तिथं खुल्या गटामध्ये कांस्य पदक हलगीवर आउट केलं रे. थांब जरा. हो पृथ्वीराज चांगल्यावरती चांगला विजय. चला चला, 5,000 अंतिम स्पर्धा नाही चालला. शुभम करा, शुभम कर. पुढची गोष्टी घ्या. चला विजय पवारला घ्या. चला सिद्धी तोमर, सिद्धी तोमर, नैना कडवा. आता तिची कुस्ती पकडली. आता फिरायचं राहू द्या. सिद्धी सुरू कर दे बेटा. वॉर्मिंग अप सुरू करो. बहुत देर से आपका आवाज लगा रहा है. युवराज भोसले सरपंच पैलवान असताना सरपंच के करता एक भारी बघा. सिद्धी आप वॉर्मिंग अप सुरू कर दे बेटा. वॉर्मिंग अप सुरू करो. बहुत देर से आपका आवाज लगा रहा है. युवराज भोसले सरपंच पैलवान असताना सरपंच के करता एक भारी बघा. पंडित कथा भोसलेंचा चिरंजीव. हो बॉसला कळलं का?